नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक क्रॉस स्टिच पद्धतीने पट्टी शिकणार आहोत. तर त्यासाठी मी हे 3 कलरचे मोती घेतलेत. पांढरा घेतला, हिरवा घेतला आहे, राणी कलर घेतला आहे, 30 नंबरचा तंगूस घेतला आहे, वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे, सुई घेतली आहे आणि सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. क्रॉस स्टिच मेथड जी आहे ना, ती दिसायला खूप सुंदर दिसते विणल्यानंतर मोत्यामध्ये. पण ते कसं समप्रमाणात असेल तर पट्टी अजूनच ॲट्रॅक्टिव्ह दिसते आणि विषम संख्येत जर असेल तर थोडे आपल्याला कॉर्नर हे ॲडजस्ट करावे लागतात. तर आज मी जी पट्टी शिकवणार आहे ती पण विषम संख्येमधलीच आहे. तर ती आणि त्यानंतर एखादा व्हिडिओ मी समप्रमाणात जो असेल तोही टाकण्याचा प्रयत्न करेल, कारण हे कसं म्हणजे क्रॉस स्टिचचं जे आहे त्याला डिझाईन आपल्याला समोरच ठेवावं लागतं. आता काही महिरपी आपण शिकतो तर त्या कशा एकदा तोंडपाठ झाल्या की आपण नंतर बघूनसुद्धा करू शकतो, पण क्रॉस स्टिच पद्धतीमध्ये थोडं अवघड जातं विणायला. चित्र हे समोरच ठेवावं लागतं सारखं. तर तुम्ही जर काही क्रॉस स्टिच पद्धतीने शिकणार किंवा करणार असाल तर त्याचा आधी फोटो काढून घ्या, म्हणजे झेरॉक्स काढून घ्या त्या डिझाईनची, म्हणजे ते काम करायला आपल्याला खूप सोपं जातं. मी आधी 2-3 कॉर्नरचे प्रकार टाकले आहेत, 2-3 पट्ट्या, पंगत पट्ट्या टाकलेल्या आहेत. क्रॉस स्टिच पद्धतीचं जे विणकाम आहे ते फक्त सरळ पट्ट्यांमध्येच होतं, ते गोलाकार भागात विणल्या जात नाही. म्हणून शक्यतो पंगत पट्टी किंवा नुसता 2 फुटाचा पट्टा जर करायचा झाला तर हा क्रॉस स्टिच पद्धतीने आपण करू शकतो. तर आपण ती आता पट्टी करायला सुरुवात करूया. मी वायरला गाठ मारून घेतली आहे आणि आता जे आपल्याला डिझाईन घालायचं आहे तर ते 3 कलरमध्ये आहे. तर सुरुवातीला मी 4 मोती हे पांढऱ्या कलरचे घेतले आहेत. हे विणकाम करायला खूप सोपं आहे समजल्यानंतर, दिसायलाही खूप छान दिसतं, फक्त थोडा समजायला वेळ लागतो. नाही का, नेहमीसारखाच गाठ मारलाय त्या मोत्यातून एक आपल्याला चौकडा विणून घ्यायचा आहे. आणि तो अशा पद्धतीने पकडायचा आहे चौकडा. आता डिझाईन आहे, तर डिझाईनला मला इथे 2 मोती हिरव्या कलरचे आणि एक पांढऱ्या कलरचा लागणार आहे. ह्या डिझाईनमध्ये फूल आणि पानाचा आकार आहे. तर ते बघा, मी आधी एक हिरवा कलर घातला आहे, एक पांढरा कलर घातला आहे आणि परत एक हिरवा कलर घातला आहे. मी ह्या पट्टीची सुरुवात खालून वरच्या साईडनी करते आहे. तुम्ही जर फोटो पाहून करत असाल तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल, खालून करा किंवा वरतून खाली आणा, काही फरक पडत नाही. फक्त डिझाईन समोर आपल्याला पाहिजे. दोरा घट्ट ओढायचा आहे. आपण चौकड्यांच्या विण बहुतेक सहसा असं आडवं म्हणजे असा प्रकार करतो. आता इथे म्हणजे ह्या पुढच्या मोत्यातनं विणकाम करत जातो. हे तसं न करता असं आता म्हणजे इकडे न जाता आपल्याला फक्त हे हिरव्या मोत्यातनं निघायचं आहे. आणि क्रॉस स्टिचची पहिली ओळ करताना आपण एकदम सुरुवातीला 3 ओळी विणत असतो. नंतर फक्त आपल्याला पुढचं जे विणकाम आहे ते एक एक लाईनीचंच करायचं आहे. हे बघा, मी आता खालून वरच्या साईडनी चालली आहे. तर खाली मी पहिल्यांदा पांढऱ्या कलरचा चौकडा केला, नंतर एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा कलर घालून इथला चौकडा केला. आता फक्त मी हिरव्यातनं बाहेर पडली आहे. आता मला एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा लागणार आहे. एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा. आता सुई ह्या दिशेने निघाली आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने मी सुई बाहेर काढणार आहे.
हे बघा, असं सरळ स्ट्रेट विणकाम दिसणार आहे आपलं. आता आपण आत्ता जो चौकोन केला आहे त्याच्यातल्या ह्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता मला डिझाईनसाठी 3 पांढरी मोती लागणार आहेत. आता हे बघा, आपल्याला इथे एक मोती दिसतोय, इथे एक मोती दिसतोय. आपल्या ह्या मोत्यातनं दोरा बाहेर आलेला आहे, पण आपल्याला ह्या मोत्याला हात लावायचा नाही आहे. हा साईडचा जो मोती आहे ना त्याला नाही हात लावायचा आहे. फक्त ह्याच एका मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, तुम्हाला इथे असा छोटा यल टाईप आकार दिसत असेल, तर आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्याला हात लावायचा नाही. फक्त ह्या एकाच मोत्यातनं विणकाम बाहेर काढायचे, म्हणजे तिथे अजून एक छान चौकडा तयार होतो. हे बघा, असं झिगझॅगमध्ये आपल्याला जायचं आहे. आता इथे हिरव्यात न काढता इकडे पांढऱ्यामध्ये काढायचं आहे आपल्याला. हे बघा, आपल्या एकासोबत 3 लाईनी सुरू आहेत. स्टार्टिंगला 3 लाईनींचं विणकाम चालू होतं. आता मला इथे एक पांढरा आणि 2 हिरवे लागणार आहेत. एक पांढरा आणि 2 हिरवे. आता ज्या मोत्यातनं सुई आली आहे त्याच मोत्यातनं मी विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढणार आहे. दोरा घट्ट ओढा. हे बघा, आता परत वरच्या मोत्यातनं बाहेर काढायचे, ह्या खालच्यातनं नाही. हा वरचा जो तिरपा दिसतोय ना त्यातनं. हे बघा, मी नंतर 2 हिरवे आणि एक पांढरा मोती घालून ह्या मोत्यातनं बाहेर काढलाय. हे असं दिसेल. आता आपल्याला या वरच्या हिरव्यातनं बाहेर यायचं आहे. आता मला इथे एक हिरवा आणि 2 पांढरे कलरची मोती लागणार आहे. एक हिरवा आणि 2 पांढरे. सुई अशी उलट्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. ह्या मेथडचं लक्षात ठेवायचं की आपल्याला जो चौकोन दिसणार आहे त्याच्या वरच्याच मण्यातनं सुई बाहेर काढत जायची, साईडच्या मोत्यातनं नाही. आता ह्या मी वरच्या एका हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता मला डिझाईनसाठी इथे एक पांढरा आणि 2 हिरवे मोती लागणार आहे. आपलं हे 9 आहे, म्हणजे 9 लाईनचं विणकाम आहे. ते आता तुम्हाला दाखवते मी कसं दिसतं ते. हे बघा, खालून मोजले तर आपले 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 झाले. पण आपली विषम संख्या असल्यामुळं, म्हणजे 9 लाईन हे आहेत तर ते विषम आकडा येतो, म्हणून इथं आपला कॉर्नरला आता मोती बसणार नाही आहे. तर आपल्याला तो नंतर बसवायचा आहे. ते कसं बसवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे बघा, आपल्याला चौथ्या लाईनीवर यायचं आहे. तर आपल्याला 1 2 3 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, पूर्ण अशी ह्या मोत्यातनं फिरवून घ्यायची. तर हे बघा, मी आधी सुरुवातीला ह्या पांढऱ्या मोत्यातनं काढले. हे बघा,
1 2 3 आणि पुढच्या लाईनीतल्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. या विणकामात सुई अशी सरळ बाहेर निघते. हे बघा, माझं असं वेलबुट्टीचं डिझाईन आहे. आता इथे आपल्याला फक्त कॉर्नरला 3 मोती घालायला लागणार आहेत. बाकीच्या मधल्या पट्ट्यांमध्ये 2-2 मोत्यांचंच विणकाम येणार आहे आपलं. तर आता इथे मला एक पांढरा आणि एक हिरवा कलर लागणार आहे. आधी एक पांढरा आणि मग हिरवा. आता हे बघा, आपण वरतून खाली येत आहोत, म्हणून मी आता हे वरचा पहिला सोडून देणार आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यातनं मोती आधी बाहेर, मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आधी मला तो चौकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, चौथ्या लाईनीला पण सुरुवात केलेली आहे. आता पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे आपल्याला ना फुलाचा शेप द्यायचा आहे. तर फुलाच्या कलरसाठी मी राणी कलर वापरणार आहे. तर आता मी आधी एक राणी कलरचा मोती घेतला आहे आणि एक पांढरा घेतला आहे. आता परत इथे तर चौकोन झाला आहे. मग त्याच्या पुढचे हे जे 2 मोती आहेत, ज्या मोत्यातनं आपण 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली होती, त्याच मोत्यातनं आपल्याला दोन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हा चौकोन झाला. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे 2 पांढऱ्या कलरचे मोती आहेत. परत वरतून खालच्या दिशेने यायचं आहे. समसंख्या असेल ना तर हे चौकोन बरोबर सेम येत राहतात. आता इथे बघा, आपल्याला कॉर्नर विणायचा आहे. तिसरी आणि चौथी ओळ एकत्र पूर्ण करायची. तर आता इथे हिरवा जो एक कलरचा एक सेपरेट मणी दिसतोय, त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. आता इथे मला एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा मोती लागणार आहे. एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा. आता इथे माझी तिसरी आणि चौथी लाईन, तिसरी लाईन पूर्ण होणार आहे आणि चौथी पण पूर्ण होणार आहे. पण चौथीत वरती एक गॅप राहिलेला आहे आपला, तो आपण आता 5व्यात पूर्ण होईल. तो हे समसंख्येत असले तर हे चौकोन बरोबर ॲडजस्ट होतात. आता परत पहिल्यासारखं, आता आपला दोरा हा मधल्या साईडने आहे, हे हिरव्याच्या खाली आहे. तर आधी आपल्याला ह्या एका पांढऱ्यातनं काढायचं आहे आणि 5वी ओळ लाईन चालू करताना चौथ्याचे 3 मणी, 1 2 आणि 3 असे एकदम 3 मण्यांमधनं बाहेर पडायचं आहे. ओळीची सुरुवात करताना पहिल्या एका मण्याचा गॅप द्यायचा आहे आणि पुढच्या 2-2 मण्यांवर विणकाम करत जायचं आहे. आता इथे मला 2 पांढरी मोती लागणार आहेत. दोन पांढऱ्या कलरचे मोती मी आधी बाहेर काढून घेते. हे बघा, दोरा घट्ट ओढायचा आहे, नंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला 2 राणी कलर घालायचे आहेत. आपण वरतून खाली येताना
वरच्या मोत्यातून खाली येत होतो, अशी सुई घालत होतो. आता आपल्याला खालून वर जायचं आहे, तर आपण 2 मोत्यातनं पास करतो सुई. तर आपली सुई ह्या मोत्यातनं आली, म्हणजे फक्त ह्याच एका मोत्यातनं नाही काढायची, तर त्याचा खालचा जो मोती आहे त्या मोत्यातनं पण सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्या मोत्यातून आणि मग वरच्या वायर निघालेल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आपलं जे नेहमीचं विणकाम असतं त्याची पद्धत आणि याची पद्धत थोडी वेगळी आहे. हे बघा, आता परत पुढच्या 2 मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, इथे कळीच्या याला आपण 2 राणी कलरचे मोती घातले आणि हा चौकोन पूर्ण केला. मग ह्या 2 पांढऱ्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत एक पांढरा आणि एक राणी कलरचा मोती काढला आहे, मी काढला नाही, घातला आहे. हे बघा, आता सुई फक्त ह्या एका हिरव्या मोत्यातनं बाहेर काढायची. इथे आपला चौथ्या लाईनीचा शेवट होणार आहे. तर आता इथे मला एक हिरवा आणि 2 पांढऱ्या कलरचे मोती लागणार आहे. शेवटी एक मोती असल्यामुळे तिथे आपल्याला 3 मोत्यांचं विणकाम करायचं आहे. बाकी मधल्या पट्ट्यात 2 मोत्यांचं विणकाम करायचं आहे. हे बघा, आता सुई ह्या एकाच मोत्यातनं मी फिरवून घेणार आहे. हे बघा, आपली चौथी आणि 5वी ओळ झाली. तर 5व्या ओळीला फक्त इथे कॉर्नर करायचा आहे. तर तो जेव्हा 6व्याची सुरुवात होईल तेव्हा येईल. आता हे बघा, मध्ये सुई आपली मध्ये निघाली आहे. मग आता आधी त्याच्या वरच्या मोत्यातनं आणि नंतर 5व्या लाईनच्या ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, आता आपण वरतून खाली येत आहोत. तर आता इथे मला परत डिझाईनसाठी 2 पांढरी मोती लागणार आहेत. आता हे बघा, वरचा पहिला मोती सोडायचा आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि त्यानंतर चौथ्या आणि 5व्या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढून घेणार आहे. म्हणजे आपलं दुसऱ्या आणि तिसऱ्या समोर हे 2 मणी फिक्स होणार आहेत. आता इथे मला परत फुलाचा आकार आहे म्हणून इथं 2 राणी कलरचे मोती लागणार आहे. परत मी हे बघा, सुई ह्या मोत्यातून निघाली आहे, पण आपण विणकाम ह्या 2 मोत्यांवर करणार आहोत. तर त्याच्या मागचा मोती आणि सुई निघालेला मोती अशा 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता परत एकदम पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे मला एक पांढरा आणि एक राणी कलर लागणार आहे. एक पांढरा, एक राणी कलर. आता परत पांढऱ्याच्या मागचा राणी कलर आहे, त्यातनं सुई अशी 2 मोत्यातनं मी पुढे काढून घेणार आहे. आता परत ह्या एकाच पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची, म्हणजे आपल्या 5व्या लाईनीचा शेवट होणार आहे. म्हणजे 5वी लाईन पूर्ण तयार होणार आहे. आता इथे 2 हिरवे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे. 2 हिरवे आणि एक पांढरा, कारण आपण एकाच मोत्यावर विणकाम करतोय. हे बघ, आता सुई परत आपली मधल्या साईडला आहे. मग आता ह्या मोत्याचा वरचा मोती आधी त्या एका मोत्यातनं काढून घ्यायची आणि नंतर पुढची जी लाईन आहे त्याच्यात त्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता मला इथे एक पांढरा
आणि एक हिरवा कलर लागणार आहे, एक पांढरा आणि एक हिरवा. आता हे बघा, तिसऱ्या मोत्यातनं बाहेर पडले, पण त्याच्या उलटं करायचे, दुसऱ्यातून तिसऱ्यात सुई काढायची एकदम 2 मोत्यांमधनं, आणि नंतर मी लगेच पुढच्या ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे 2-2 मोत्यांचं विणकाम करताना तुम्ही नुसत्या 2 मोत्यात नाही काढली तरी चालते, किंवा अखंड 4 मधनं तुम्ही, जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही अखंड 4 मण्यांमधनं सुद्धा सुई बाहेर काढू शकता. आता मला इथे एक राणी कलरचा आणि एक पांढरा कलरचा मोती लागणार आहे. एक राणी कलर, एक पांढरा कलर. आता परत बघा, मी चौथ्या आणि 5व्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि नंतर परत पुढच्या ह्या 2 मोत्यातनं काढून घेणार आहे. मी आत्ता परवा जो शॉर्ट्स टाकलेला आहे गणगणगणात बोते, ती ह्याच पद्धतीची पट्टी आहे. फक्त त्याची तुम्ही झेरॉक्स करून आणा आणि मी सांगते त्या पद्धतीने करा, म्हणजे काम करायलाही आपल्याला खूप सोपं जातं. आता इथे मला एक राणी कलर आणि एक पांढरा कलर लागणार आहे. एक राणी कलर आणि एक पांढरा कलर. आता परत मी सुई निघाली त्याच्या मागच्या मोत्यातनं सुई आणि सुई निघालेली तो मोती, अशा 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आणि आता फक्त नंतर एकच मणी त्यातनं बाहेर काढून घेणार आहे. आता इथे मला 2 पांढरे आणि एक लाल मणी लागणार आहे. हे 3 पाकळ्यांचं फूल आहे. तर आपली इकडची एक पाकळी झाली आहे, आता आपण मधली पाकळी करणार आहोत. आता हे बघा, हे एकाच मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची. तर परत दोरा आपला मधल्या साईडने, म्हणून मी आधी हे एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि नंतर डिझाईन फिरवून हे एकदम 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. इथे काय होतं, आपण 2-2 मोत्यांचं विणकाम करतो, तर पुढच्या लाईनीत काय होतात, ते अल्टरनेट उलटे येतात, म्हणजे एकावर एक असे 2 बसत नाहीत. एक ह्या मोत्यातला एक ह्या म्हणजे एक हा मोती एक हा मोती येतो, नंतर पुढच्या याला त्याच्या विरुद्ध 2 मोती येतात. जसं आपण कंदीलमध्ये षटकोनावर पंचकोन जसे शिकलो होतो, म्हणजे 2 षटकोनांचा एक एक मोती घ्यायचा, एक इकडचा एक इकडचा, त्या टाईपमध्ये हे विणकाम येतं. आता इथे बघा, मला इथे राणी कलरचे 2 मोती लागणार आहेत. आता मी पहिला पांढरा सोडणार आहे आणि नंबर 2चा आणि नंबर 3चा अशा मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. परत आता हे पुढचे 2 मोती. आता इथे मला एक पांढरा आणि एक राणी कलर लागणार आहे. आता तसंच काढायचे, मागचा पांढरा आणि राणी कलर. तर परत या पुढच्या 2 मोत्यात, हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते समजावून. आपण आधीची लाईन केली तेव्हा हा चौकोन तयार झाला आहे, नंतर त्याच्या पुढचा हा चौकोन तयार झाला होता. तसे आपल्याला गॅप दिसत जातात बघा, सेपरेट सेपरेट लाईन जेव्हा आपण बनवतो तेव्हा असे सेपरेट चौकोन दिसतात. हे एकमेकांमध्ये गुंफलेले नाहीत, फक्त 2-2 मोती एकत्र आलेले दिसतील. हे बघा, आता इथे पण बघा, म्हणजे आता इथे मी विणल्यामुळं हा चौकोन आणि हा चौकोन एकमेकांना जॉईन झाला आहे. तसंच आता आपल्याला हा चौकोन आणि हा चौकोन जॉईन करायचा आहे. हे बघा, म्हणजे ते विणकाम करताना
एक हा मोती आणि एक पुढचा मोती, असं मिळून ती लाईन फिक्स होत जाते. आता 2 हिरवे मोती लागणार आहेत. सुई ह्या मोत्यातनं निघाली आहे, त्याच्या मागच्या मोत्यातून आणि सुई निघालेल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे हा एक शेवटचा मणी आहे, त्या एकाच मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला तिन्ही पांढरे लागणार आहेत. मी 3 पांढरे मोती घातलेत आणि सुई ह्या एकाच हिरव्या मोत्यातनं बाहेर काढणार आहे. हा हिरवा मोती. आता सुई परत मधल्या दिशेने आहे, तर आधी ज्या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे त्याच्याच वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर एकदम पुढच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे जोड मणी येऊ द्यायचा नाहीये. आता हे बघा, तुम्हाला सांगते, इथे हे आपल्याला 2-2 सेपरेट भाग दिसत असतील बघ. हे 2, हे 2, हे 2, हे 2. पण आता विणकाम करताना ही जी ओळ येणार आहे, तर ह्या चौकोनातला एक मोती आणि ह्या चौकोनातला एक मोती येणार आहे, असे मिळून तो चौकोन इथे एकमेकांमध्ये फिक्स होणार आहे. हे खालचे जे चौकोन झालेले आहेत तसे फिक्स होणार आहेत. आता इथे मला एक पांढरा आणि एक हिरवा मोती लागणार आहे. एक पांढरा, एक हिरवा. आता बघा, मी खालून वरती जात आहे, म्हणून आता या मोत्यातून सुई निघाली आहे, त्याच्या खालच्या मोत्यातून आणि ज्या मोत्यातनं सुई निघाली आहे तो मोती, अशा ह्या 2 मोत्यातनं सुई मी बाहेर काढणार आहे आणि परत पुढच्या ह्या 2 मोत्यांमधनं काढून घेणार. आता इथे मला तिसरी पाकळी सुरू करायची आहे फुलाची, तर मला एक राणी कलर लागणार आहे आणि एक पांढरा कलर लागणार आहे. तर मी पांढऱ्याच्या खाली जो हिरवा मोकळा आहे त्यातनं आणि ह्या पांढऱ्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि परत पुढच्या एकदम 2 मधनं सुई बाहेर काढणार आहे. आता इथे मला एक राणी कलर आणि एक पांढरा कलर लागणार आहे. एक राणी कलर, एक पांढरा कलर. तर एकदम ह्या 2 मधनं बाहेर काढणार आहे आणि वरती एकच लाल राणी कलरचा मणी आहे, त्यातनं पण सुई बाहेर काढून घेतली. आता हा राणी कलर आहे एकटा, आपल्याला तिथला त्रिकोण पूर्ण करायचा आहे. तर मला एक राणी कलर, एक पांढरा आणि एक राणी कलर लागणार आहे. एक राणी कलर, एक पांढरा आणि एक राणी कलर, असे 3 मोती घेतलेत मी आणि त्या एकच राणी कलरमधनं सुई बाहेर काढली. इथे मी राणी कलर घेतला आहे, इथे तुम्ही तुमच्या आवडीने कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. आता पहिल्यांदा मी फक्त ह्या राणी कलरमधनं काढणार आहे आणि नंतर ह्या पुढच्या ओळीतल्या 3 मोत्यांमधनं. आता पांढरे 2 मोती लागणार आहेत मला. आपण वरतून खाली जात आहोत, म्हणून मी सुई वरतून खालच्या दिशेने बाहेर काढली.
आता तिसऱ्या पाकळीची सुरुवात करत आहोत. ही जशी पाकळी आहे इकडची तशीच इकडची पाकळी आहे. तर आता मी 2 राणी कलरचे मोती घातलेत आणि मी वरतून खालच्या दिशेने सुई बाहेर काढली. परत ह्या 2 पुढच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता इथे मला एक पांढरा आणि एक राणी कलर लागणार आहे. एक पांढरा, एक राणी कलर. आता ह्या एकाच हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता मला इथे एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा असे 3 मोती लागणार आहेत. सुई इकडनं निघाली आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने सुई त्या मोत्यातनं बाहेर काढणार आहे. परत त्याच्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि नंतर पुढच्या 3 मोत्यांमधनं बाहेर काढायची. तुम्ही एकदम 4 मोत्यांमधनं पण काढू शकता, पण तो चौकोन जरासा फाकल्यासारखा वाटतो, त्याच्यामुळे आधी फक्त एकाच मोत्यातनं काढायची आणि मग पुढच्या 3 मधनं काढायची. आता इथे मला परत 2 पांढऱ्या कलरचे मोती लागणार आहेत. आता मी खालून वरती चालली आहे. आता इथे 2 राणी कलरचे मोती लागणार आहेत. नंतर एक पांढरा आणि एक राणी कलर लागणार आहे. आता वरती एकच पांढरा आहे, त्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे. आता मला 3 पांढरे मोती लागणार आहेत. आधी त्या वरच्या एका मोत्यातनं सुई पास आउट करायची, नंतर फिरवून 1, 2 आणि 3. आता इथे एक पांढरा आणि एक हिरवा लागणार आहे. एक पांढरा, एक हिरवा. आता परत पहिला सोडायचा आहे आणि ह्या पुढच्या 2 मधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता एक राणी कलरचा आणि एक पांढरा मोती लागणार आहे. एक राणी कलर आणि एक पांढरा कलर. आता 2 पांढऱ्या कलरचे मोती लागणार आहेत. आता हे एकच पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे 2 हिरवे आणि एक पांढरा मोती लागणार आहे.
आणि हे एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. नंतर ह्या पुढच्या 3 मोत्यातनं आता मला इथे एक पांढरा आणि एक हिरवा मोती लागणार आहे. तर पहिला हिरवा सोडून द्यायचा आहे आणि ह्या पुढच्या 2 मधनं सुई बाहेर काढायची आणि नंतर पुढच्या 2 मधनं. आता इथे परत 2 पांढरे मोती, परत ह्या 2 मोत्यातनं आणि नंतर पुढच्या 2 मोत्यातनं. आता इथे एक हिरवा आणि एक पांढरा मोती लागणार. तर ह्या 2 मोत्यातनं काढायची आणि नंतर उरलेल्या एका हिरव्या मोत्यातनं काढायची. आता इथे 3 हिरव्या कलरचे मोती घालायचे आहेत. नंतर ह्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. मग ह्या वरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि फिरवून मग ह्या 3 मोत्यांमधनं बाहेर काढायची. कधी कधी काय होतं, विषम संख्या अशी जरी विषम संख्या असली तर ही येणारी संख्या सम येऊ शकते. तर आपण जसं डिझाईन चॉईस करू त्यावर हे विणकाम अवलंबून आहे. असं फारसं अवघड नाही आहे. एकदा कळलं तर तुम्हाला जे आवडतील त्या डिझाईनच्या झेरॉक्स काढा. झेरॉक्स काढल्याने काय होतं, पटापट काम करायला स्पीड येते. मोबाईलवर जर पाहत बसलं आपण, एखादी डिझाईन आवडली मोबाईलमधनं, तर ती सारखी स्क्रीन कमी जास्ती करावी लागते किंवा मग लाईन लक्षात राहत नाही. तर कलर झेरॉक्स काढल्यावर तर खूपच उत्तम पर्याय. मग आपल्याला स्केल ठेवून विणकाम करता येतं की माझी 3री ओळ झाली, मग मी 3 स्केल म्हणजे स्केल आपल्याला पुढे पुढे सरकवता येते. आता इथे बघा, मला 2 हिरव्या कलरचे मोती लागणार आहे. मी पहिला हिरवा सोडून देणार आहे आणि त्याच्यानंतरच्या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आणणार आहे. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. दोन पांढरे मोती घेणार आहे. तर परत ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार. परत ह्या 2 पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे मला एक हिरवा आणि एक पांढरा कलर लागणार आहे. एक हिरवा, एक पांढरा. तर इथे फक्त हे एका हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे 3 पांढऱ्या कलरचे मोती घालायचे आहेत आणि तिथला चौकोन पूर्ण करायचा आहे. परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आधी आणि नंतर फिरवून 3 मोत्यांमधनं. तर मला इथे
2 पांढऱ्या कलरचे मोती लागणार आहेत. आता मी बघा खालून वरती जात आहे. तर इथे 2 हिरव्या कलरचे मोती घालायचे. आता इथे एक पांढरा आणि एक हिरवा मोती. आता इथे कॉर्नर पूर्ण करायचं आहे, तर आपल्याला तिन्ही पांढऱ्या कलरचे मोती लागणार आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ही दोन्ही साईडनी पण पट्टी विषम संख्येत आहे. उभी लाईन जर घेतली तर 9 लाईन आहेत. आडवी जर लाईन घेतली तर हे 15 लाईनींचं डिझाईन आहे. 9 आणि 15. आता इथे बघा एक एक कॉर्नर सुटलेला आहे आपला. हे आपलं डिझाईन एक पॅटर्न फुलांचा तयार झालेला आहे. आता याच्यानंतरची जी फूल आहे तर ते असं उलट्या पद्धतीचं आहे. मी तुम्हाला ती पट्टी दाखवते, मी सुरुवात केलेली. तर ते कसं करायचं तेही तुम्हाला आयडिया देते. आता तुम्ही हे एक पॅटर्न करून घ्यायचं आहे आधी सॅम्पल म्हणून आपल्याला. म्हणजे तुम्ही जर कदाचित ही पट्टी पूर्ण केली, तुमची सेल आउट झाली, तर तुमच्याकडे याचा काहीतरी परत नमुना पाहिजे. समजा झेरॉक्स वगैरे नसेल काढलेली, झेरॉक्स काढणं तर मी जास्ती प्रेफर करते की ते कायमस्वरूपी आपल्याकडे राहतं. डिझाईन जरी गेलं, सेल आउट झालं, तरी कागद हा आपल्याकडेच राहतो. किंवा मग एखादं असं आपण छोटंसं सॅम्पल करून ठेवायचं. आता समजा मी पट्टीचा एंड करत आहे, तर एंड करण्यासाठी मला ते हे कॉर्नर जोडायचे आहे. तर मी ते कसे जोडायचे, म्हणजे तिथलचा तो एक एक मोती कसा ॲडजस्ट करायचा ते सांगते. आता समजा सुई अशी आपण मधल्याच भागात आलेली आहे, तर आपण काय करायचं आहे, सरळ वायर असं घालत जाऊन ह्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे. हे बघा, आता समजा ह्या पट्टीचा आपला शेवट चालू आहे. माझी सुई अशी मधल्या भागात आली होती म्हणून मी काय केलं, सरळ अशी ह्या 2-2 मोत्यांमधनं सुई अशी नागमोडी, थोडं नागमोडी फिरवावं लागतं. हे बघा. आणि इथे जास्ती ताण द्यायचा नाही. ताण दिला तर इथे चोळ आल्यासारखा होतो. म्हणजे वायर फक्त अल्लात गुंफून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर हा मोती लावायला कठीण जात असेल तर तुम्ही असं ओपन पण ठेवू शकता. पण मोती जर घातला आणि तो व्यवस्थित ॲडजस्ट केला त्या कॉर्नरला, कारण ते काय आपल्या विणकामातला हा जो बसणारा मोती आहे तो काही विणकामातला नाही, त्याच्यामुळे फिनिशिंग यायला थोडासा प्रॉब्लेम येतो. तो जर व्यवस्थित पॅक केला तर ते कळून पण येत नाही की आपण तिथे जोड दिला आहे. आता बघा, मी ह्या मोत्यातनं बाहेर आली, मी एक पांढऱ्या कलरचा मोती घातला आहे, कारण आपला कॉर्नर पांढऱ्या कलरचा आहे. मग ह्या साईडची जी पट्टी आहे त्यातल्या ह्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, हा असा अल्लात बसवायचा आहे. खूप जर ओढला तर काय होतं, काठ असा झालेला दिसतो, काठ दुमडल्यासारखा वाटतो आणि तो मोती असा वरती ओढल्यासारखा दिसतो. तुम्हाला दिसतही असेल बघा. अगदी असा अल्लात बसवायचा आहे त्याला, म्हणजे असं जाणवलं पण नाही पाहिजे. आता हे बघा, इथे ठेवल्यावर हा जाणवत पण नाही आहे मी बसवला आहे म्हणून. आता असंच करत समजा कॉर्नर तुमचा चालू असेल, तुम्हाला खूप लांब पट्टी झालेली आहे, तर इथे तो वायर ॲडजस्ट करून इकडे गाठ मारून कट करायचा आहे. परत वायर कुठेतरी मधल्या स्टेपला ह्या लाईनीत घालून राहिलेला कॉर्नर आपल्याला जोडायचा आहे. पण मला आता मी हा एक कॉर्नर तुम्हाला जोडून दाखवला आहे, पण मला अखंड पट्टी विणायची,
त्याच्यामुळे मी हा कॉर्नर इथे तुम्हाला जोडून दाखवणार नाही. सेम पद्धतीनेच हा कॉर्नर येणार आहे, पण पट्टीच्या शेवटी येणार आहे. पट्टी बनवताना मध्ये करायचं नाही आहे हे, कारण आपल्याला अखंड विणकाम करायचं आहे. आता हे एक पॅटर्न झालं आहे. आता हे बघा, मी पट्टीची सुरुवात केली. एक फूल असं आहे, एक फूल उलटं आहे. तर तुम्ही पट्टी बनवताना हे 2 पॅटर्न करून घेतले तरी चालतील, किंवा हे एक जे पॅटर्न करतो आहे, आता आपण हे एक पॅटर्न पूर्ण केलं. आता इथून आपल्याला दुसऱ्याची सुरुवात झाली, पण दुसऱ्याच्या सुरुवातीला हे 3 मणी जे आलेले आहेत शेवटी डिझाईनचे, म्हणजे ही शेवटची जी ओळ आली आहे 15वी, ती म्हणजे दुसरं जे पॅटर्न करणार आहे त्याची पहिली लाईन असणार आहे. याची जरी शेवटची असली, पहिल्या पॅटर्नची ती शेवटची लाईन आहे, पण दुसऱ्या पॅटर्नची ती पहिली लाईन येणार आहे. ते तसं काउंट करायचं आहे. आपण जे डिझाईन चॉईस करतो त्यावर अवलंबून आहे. आता हे बघा, मी हा एक पॅटर्न पूर्ण केला. आता मला दुसरा पॅटर्न करायचा आहे. तर मी काय करणार, ही पट्टी आता इथे अशी उलटी ठेवणार. म्हणजे मी सॅम्पल करताना हे असं उलटं ठेवणार. म्हणजे माझा हा पार्ट पूर्ण झाला आहे. आता हा पार्ट बनवताना मी हा जो पॅटर्न करून ठेवला आहे तर त्या पद्धतीने करणार. आता ही पहिली ओळ आपली ही झालेली आहे. ही आता नंतरच्या ओळीत कशा प्रकारे मोती घातलेले आहेत तसं पाहून आपल्याला इकडे विणकाम करायचं आहे. आता हे फूल तर ॲक्च्युली माझं खालच्या साईडनी आहे. मग मी ठेवताना ही पट्टी कशी ठेवणार आहे, तिसरं पॅटर्न करताना ही अशी ठेवणार आहे. म्हणजे आता माझे ही पट्टी कॉमन आहे, ही लाईन कॉमन आहे बघा, 15वी लाईन आणि याची पहिली लाईन. आता माझे इथे तिसरं फूल जे आहे ते असं आता सरळ येणार आहे. हे बघा, हे असं. तर मी ही ओळ नाही विणणार आहे, ही त्याच्या पुढची जी दुसरी ओळ आहे तिथून मी याची सुरुवात करणार आहे. पण सुरुवात करताना मी स्टार्टिंग कुठून केली आहे त्याच्यावर माझी ही लाईन डिपेंड राहणार आहे. आता मी सुरुवातीला तुम्हाला खालून वरती गेलो आपण, पण तुम्ही बाय चान्स जर वरतून खाली आलात ही स्टेप करताना, म्हणजे पकडताना जर तुम्ही असं झिकझॅक करत आलात तर कदाचित तुमची ही लाईन खालून चालू होईल. आता माझी ही वरतून खाली येणार आहे, पण तुमची जर तुम्ही इथून केली तर ती कदाचित खालून वरती येईल. आता हे पॅटर्न केल्यावर आपण समोर ठेवून पुढे कोणती लाईन आहे आणि कसे कसे मणी घातलेत ते आपण घालून हे पॅटर्न पूर्ण करणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. याआधी मी ज्या म्हणजे क्रॉसस्टिच पद्धतीने ज्या पट्ट्या केलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. यात मी आधी कॉर्नर केलेले आहे, आता लेटेस्ट गणगणगणात बोतेपट्टी केलेली आहे, मध्ये महालक्ष्मी पट्टींचे शॉर्ट्स टाकलेले होते. अक्षरलेखन ह्या पट्टीमध्ये खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही जमलं तर हे नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर मला दाखवायचे असतील फोटो तर तुम्ही मला याच्यावर जो नंबर देते त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.